नमस्कार. आज आपण पालकाच्या पातळ भाजीची रेसिपी पाहणार आहोत. तुम्ही पालकाची वेगवेगळ्या पद्धतीच्या अशा रेसिपी पाहिल्या असतील, पण एकदा ह्या पद्धतीनं करून पहा. खूप टेस्टी आणि सगळ्यांना आवडेल अशी ही भाजी होते. माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. चला मग आता आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू. यासाठी या ठिकाणी मी एक जोडी पालक घेऊन त्याची अशी फक्त पानंच कट करून घेतलेली आहेत आणि ते आता मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. आता आपल्याला हा पालक छान असा उकडून घ्यायचा आहे. याच्यासाठी मी इथे 2 ग्लास पाणी गरम करत ठेवलं होतं. त्याच्यामध्ये मी आता हा पालक घालून घेत आहे. आता आपल्याला अगदी 2 ते 3 मिनिटासाठीच हा पालक छान असा उकडून घ्यायचा आहे. छान असे उकळे आले आहे. आता आपण हा पालक काढून घेऊ आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊ. यानंतर थंड झालेला पालक एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घालून घेऊयात आणि हा पालक आपल्याला अगदी बारीक न करता अगदी थोडासा जाडसर असा वाटून घ्यायचा आहे. हे पहा, या पद्धतीनं अगदी आपल्याला खूप बारीक करायचा नाही आहे. यानंतर कढई घेऊन कढईमध्ये मी एक 5 ते 6 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल थोडं गरम झालं की एक तमालपत्र मी या ठिकाणी तोडून घातलेलं आहे आणि त्याच्यासोबतच पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, थोडासा हिंग आणि हे चांगलं असं तडतडलं की याच्यामध्ये एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतला होता, तो या ठिकाणी आपण घालून घेऊयात. हा कांदा अगदी छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा लवकर परतला जावा याच्यासाठी या ठिकाणी मी चवीनुसार मीठ घालून घेत आहे. कांद्याचा रंगही बदलला गेला आहे आणि कांदा आपला आता छान भाजला गेला आहे. आता या ठिकाणी आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेऊयात आणि ही पेस्टही एका दुसरा मिनिट अगदी वास येईपर्यंत या तेलामध्ये परतून घेऊयात. हे थोडं परतल्यानंतर याच्यामध्ये मी एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतला होता, तो या ठिकाणी घालून घेतलेला आहे. आता हा टोमॅटोही या कांद्यासोबत एका दुसरा मिनिट या तेलामध्ये असं हे परतून घेऊया. हे असं छान परतल्यानंतर याच्यामध्ये मी या ठिकाणी 1 वाटी ओले मटार घेतले आहेत, ते या ठिकाणी आपण घालून घेऊया आणि हेही अगदी थोडंसं परतून याच्यामध्ये मी पाव चमचा हळद घालून घेत आहे. आता आपल्याला हे छान असं हलवून घ्यायचं आहे. हे थोडंसं छान हलवल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे छान मटार असे एक 5 मिनिटासाठी असे वाफवून घ्यायचे आहेत. यानंतर याच्यामध्ये मी 1-1.5 चमचा घरगुती लाल तिखट घालून घेत आहे आणि त्याच्यासोबतच 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गोडा मसाला आणि 1 चमचा गरम मसाला या ठिकाणी घालून घेत आहे. आता आपण हे अगदी थोडंसं मिक्स करून घेऊ. आता यानंतर याच्यामध्ये मी एक थोडंसं पाणी घालून घेत आहे आणि आपण हे आता मिक्स करून घेऊ. या ठिकाणी थोडं पाणी मला कमी वाटत असल्यामुळे मी आणखीन थोडं पाणी घातलेलं आहे. हे सगळं मिळून एक अर्धा ते पाऊण कप मी ह्या ठिकाणी पाणी घातलेलं आहे. आता आपण याच्यावरती झाकण ठेवून हे असं छान असा मसाला आणि मटार हे शिजवून घेऊ. एक 5 मिनिटच आपल्याला हे झाकण ठेवून हे मंद गॅसवरती आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे. आणि यानंतर याच्यामध्ये आपण हे पालक बारीक केला होता, तो या ठिकाणी घालून घेऊयात. आता या ठिकाणी तुम्हाला भाजी कितपत पातळ आणि कितपत घट्ट हवी आहे याच्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता मी या ठिकाणी आणखीन थोडं पाणी घालून घेत आहे. हे थोडंसं हलवून मिक्स केल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून एक 5 मिनिटं ह्याला छान असा मंद गॅसवरती आपल्याला हा पालक आणि मटार पुन्हा एकदा शिजवून घ्यायचा आहे. हे पहा, या पद्धतीनं अगदी मस्त अशी तर्री आली आहे आणि भाजीला रंगही छान आला आहे. आता आपली ही भाजी तयार झाली आहे. ही भाजी भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत खूप छान लागते.
नेहमीच्याच पद्धतीनं केलेली पण टेस्टला खूप वेगळी आणि खायला खूप छान लागणारी अशी ही रेसिपी आहे. तुम्ही एकदा नक्की करून पहा. तुम्हाला माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा. धन्यवाद.